सो हे गाईज आमचा आता सफर सुरू झालेला आहे माथेरानचा. टेक्नॉलॉजी पी टेक्नॉलॉजी. वी आर रिच अँड इको पॉइंट. लेट्स सी टू मच पब्लिक इज हिअर. दिस इज फाउंटन आणि बंगला बुक केले. तर असे जर तुम्हाला नेचरच्या सामुद्यात यायचं असेल तर नक्की जरूर तुम्ही विजिट करा आपल्या माथेरानला. त्यांचं दर्शन झालेलं आम्हाला. दिस इज सलमान. यस. एक 21 जून को आप मुझे देख सकते. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी तुमचा लाडका ईश्वर पाटील तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहेत आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्लॉग पण खूप हटके होणार आहे. सोबत आपले जवळचेच तुम्हाला तर जानेमाने आपले मित्र माहिती आहेत, सतीश सावंत, नयन पाटील आणि समीर. हे आपले खास जिगरी मित्र आहेत. तर जिगरी मित्र बोलला तर वीकेंड आहे, दॅट्स वाय फिरायला तर गेलंच पाहिजे. तर आज आमचा अचानक आणि भयानक प्लॅन ठरलेला आहे आणि प्लॅन ठरलेला आहे आपला माथेरानला जायचा. सतीश भाऊंची आपल्या ख्वाहिश होती. तर लेट्स सी, आपण जाऊया आता माथेरानला आणि एन्जॉयमेंट करूया. सोबत आपल्या अजून एक दीपक म्हणून आहे. दीपक ऑलरेडी तो. तर चला तर मित्रांनो, आपण जाऊया आता. सर्वांचा अचानक प्लॅन झाला आहे म्हणून आम्ही ठरवला का आपण ट्रेनमध्येच जाऊया. तर वाट पाहतोय आम्ही ट्रेनची. थोड्याच वेळामध्ये ट्रेन येणार आहे आपली. हां, 20 मिनिटं ट्रेन येईल. एकदम बरोबर. माथेरानला पोहोचलेलो आहे. सोबत आपलं दीपक पण जॉईन झालेला आहे. आता दमलो बाबा खूप. गाडीमध्ये बसलो, टॅक्सीमध्ये बेकार अवस्था झाली. तर आता आम्ही थोडंसं इथं चालायला लागणार आहे. तर पर्यटक पण खूप आलेले आहेत, वीकेंड आहे म्हणून. माकड बघू शकता तुम्ही. तर गाईज बघायला गेलं तुम्ही बघू शकता इथं पूर्ण पॅक म्हणजे पॅक झालेला आहे एरिया. काय बोलायचं आहे ना, नुसतं फोटोशूटच्या मागा लागला. या छत्र्या कुठे घेऊन चालले नाही बोलायचा. मी नाही छत्र्या बित्र घेऊन काढत. काय हे छत्री का दाखवायचं तिला? किंवा जिथं झाली तर बॉडी दाखवत राहील नुसती. सॉरी. आमचे कॅमेरामॅन सतीश सावंत पाहू शकता तुम्ही. 16 Pro Maxच्या भूमिकेमध्ये आहेत ते. तो हे गाईज आमचा आता सफर सुरू झालेला आहे माथेरानचा. याला पण घे, याला घे. तर सज्ज झालेले आहेत सगळे आपले साथीदार. आणि उजवी साईड आहे, एखादी डावी साईड आहे आणि मधीन आमचा समीर आहे. आणि आमचा साईड लॅटरल बघू शकता तुम्ही. बघू शकता हॉर्स आहे तिथे. ज्याला कोणाला राईड करायचे असेल हॉर्स वरून तर इथून करू शकता. आणि ज्याला कोणाला पैदल जायचं असेल, फॉर एक्झाम्पल आमच्यासारखे फॅट लॉस, बिकॉज आम्ही आहोत जिम्स लवर. तर आम्ही गाववाली पण आहोत. तर तुम्हाला माहिती आहे आपण आपल्याला चालायची सवय आहे. शरद लढायला सज्ज झालेले आहेत मित्रांनो. बघू शकता तुम्ही. बघू शकता पोरांना घेऊन आपले वानेर महाराज, नयनचे वानेर महाराज इथे.
तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी, बघू शकता मित्रांनो इथे ट्रेनसाठी खूप लाईन जमलेली आहे आणि खूप सारी पब्लिक आलेली आहे इथे आणि वाट बघत आहेत ट्रेनची कधी येतील ते. तर आता आम्ही जातो चालतच. हेच हा जो ट्रॅक आहे ट्रेनच्या इथला. वेलकम टू माथेरान. ट्रेनची पटरी ही रेल्वे ट्रॅक आहे. याच रेल्वे ट्रॅकमधून पर्यटक जातात, माथेरान टुरिस्ट करतात. आणि हा अमन लॉज असा हा स्पॉट आहे. ही ट्रॅक आपल्याला पूर्ण बाजारात घेऊन जाते. हे मला घे. आणि हे आमचे मेन यूट्यूबर ज्याचा अकाउंट आहे हा, यांनीच मका त्याला डोनेट केलाय. आणि हे बघू शकता तुम्ही आमचा नयन पाटील, नयन फ्रॉम काकोले गाव. बोल ना मित्रा. अशा पावसाळ्यामध्ये आणि एवढ्या सुंदर थंड अशा वातावरणामध्ये मित्रांसोबत फिरायला ए नयन इकडे बघा असते. तर मित्रांनो आज आम्ही आपल्या मित्रांसोबत टाइम स्पेंड करणार आहे आणि आपल्या नजारा वातावरणाचा आनंद घेणार आहोत आम्ही. आणि सोबतीला आपले बाकी जागे आहेत, तर एन्जॉयमेंट तर झालाच पाहिजे. हा आहे दीपक, भिंतीला येऊन चिपक. उठाले रे देवा, उठाले रे बाबा, मुझे अमीर को नहीं रे, ये दो गरीब. बघू शकता फटाकडे वाजतात नुसते घेणं. इथे मका शेकवायला नुसते फटाकडे वाजतात. तर मित्रांनो आता आमचा जस्ट सफर सुरू झालेला आहे आणि अजून सफर पुढे खूप म्हणजे खूप चालणार आहे. तर तुम्ही काय नजर आहे यार, खूप सुंदर. मला तर इथे येऊन खूप म्हणजे खूप भारी वाटलं. तर मित्रांनो आत्ताच आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे आणि अजून खूप म्हणजे खूप पुढे असणार आहे जर्नी. तर तुम्ही आपल्या लॉगमध्ये कनेक्टेड राहा. तुम्हाला इथल्या एक एक स्पॉटचा इन्फॉर्मेशन देतो आणि नक्की लॉग आपला व्हायरल करा. गाईस आता तुम्ही बघू शकता आता आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे. आता आम्ही जाणार आहे लेक पॉइंटला. आमच्या लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. तुम्हाला आम्ही सर्वच पॉइंट दाखवतो माथेरानचे, जेवढे एक दिवसात कव्हर होऊ शकतात तेवढे. गाईस आता इथं तुम्ही बघू शकतात काही विश्रांतीसाठी जर खायचं असेल तर क्षणभर विश्रांती व खा. हे क्षणभर विश्रांती नाव असा पडलेला आहे गाईस, कारण तो एक मूवी आलेला क्षणभर विश्रांती, त्याच्यामुळे तो नाव पडलेला आहे. ही आमची गँग बघू शकता, सगळे आम्ही जिम पार्टनर आहोत. हा आमचा ईश्वर पाटील, नयन पाटील, दीपक पाटील आणि समीर खंडागले. त्यांची सुद्धा इन्स्टा आयडी आहे, त्यांना सुद्धा फॉलो करा. दीपक पाटील मी कॅप्शन मध्ये मेन्शन करतो. ब्लॉग तर माझा नाही आहे, ईश्वरचा आहे. तर काहीच बोलायला गेलं तर आज माझा जो ब्लॉग आहे तो सतीश आपला मित्र शूट करतोय. तर त्याचं बोलणं बघायला तर खूप सुंदर आहे, मला आवडलं. तर माझी धन्यवाद धन्यवाद. आजचा ब्लॉग पूर्ण सतीश भाऊने लवकरच. काय तुम्ही बघू शकता आज किती गर्दी आहे. सॅटर्डे संडे खूप, विकेंडला खूप गर्दी असते. तुम्ही येणार शक्यता तर लवकर या, तरच तुम्हाला भेटेल. काही नाश्ता वगैरे करायचा असेल या फुल फ्रूट्स खायचा असेल तर तुम्ही इथं बघू शकता. पेरू आहेत, काकडी आहे, बोरंसुद्धा आहेत, कच्चे आंबे फ्रेश बोरं आहेत आणि फ्रेश सगळे फ्रूट आणि सलाड वगैरे आहे इथे. इथे असे बसलेले असतात, तुम्ही त्याच्यावरशी घेऊ शकता. होऊ शकता. ईश्वर पाटील आता आंबे खातोय. द्या द्या आंबेत द्या. बोरो नका देऊ. बोरं घेऊ का? नको आंबेच घे. दोन्ही घे. 50 घ्या दोन्हीचे. खूप चांगली बार्गेनिंग करतो हा मुलगा, एक नंबर बार्गेनिंग केलाय. मावशी पण आपल्या गावालाच आहे. बोरा कशाला घेतो? शेंगा घे ना. बोरा द्या बोरा. यो खाईल 10 बोरा, कारल 4 बोरा. काय या बोराचा भरोसा नाही. कच्चे आंबे आहेत, आता सीझन आहे पिकलेले आंबे खायचा, पण आम्ही उलटा करतो, कच्चे आंबे खातो. चला आता आपण आंबे आणि बोरो खात लॉग एन्जॉय करू. तुम्ही आमच्याबरोबर कंटिन्यू राहा आणि बघत राहा. तुम्ही बघू शकता आम्ही रिक्षाने सुद्धा येऊ शकतो, पण या वातावरणाचा नजारा घेण्यासाठी आम्ही चालत आलोय. घाबरला तो पण भाई. बघू शकता किती सुंदर आणि चांगलं वातावरण आहे. बघू शकता
ईश्वर आंबा खावतोय माकडाला. काय माकड किती लाल झालंय बघा गाईस. घे ना मोबाईल. ईश्वरने आता दिल्यात माकडाला पोरं आणि माकडाला सुद्धा होतील आता पोरं. अरे परमात्मा क्लेशन आता है. दाबून ठेवून याला. थँक्यू. गाईस तुम्ही बॅग वगैरे काय घेऊन येत असाल तर अशी कुली सुद्धा इथे भेटतात. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा नजारा आहे. किती ढगामुळे बदल किती कूल नाही झालेला आहे ते. आणि यांचा इथे फोटोशूट चालू आहे. मोबाईल दे. खूप सुंदर असा आज खूप आणि खूपच रश आहे ते बघू शकता. इथे पण आहे इकडे पण आहे. आज वीकेंड डे असल्याबद्दल खूप रश आहे इकडे. इथे माथेरानला आल्यानंतर बघायला गेलं तर भरपूर प्रकारचे शॉपिंग सुद्धा करू शकता. शूज चप्पल वगैरे इवन छोट्या मुलांना ज्या गोष्टी लागतात त्या सुद्धा इथे खरेदी करू शकता. गॉगल तर खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जे फॉरेनर्स पण येतात ना तर ते नक्कीच टोपी वगैरे घेतात. तर गाईज आम्ही आता पुढेपर्यंत आलेलो आहे आणि खूप दमलेलो सुद्धा आहे. तर खूप चांगला सफर होत आहे आमचा. मजा आली खरंच माथेरानमध्ये. तर अजून आमचा सफर चालतच राहणार आहे. बघू शकता इथे बोर्ड लावलेला आहे. तुम्हाला प्रत्येक म्हणजे जे जे बाजारपेठ वगैरे झाला माधवचे पॉईंट जेवढे पण पॉईंट आहेत ना सगळे या बोर्डमध्ये दिलेले आहेत. किती किलोमीटर लांब असेल ते. आज तुम्ही बघू शकता. इशारा कर. हा इंदिरानगर आहे. इथे आमच्या सतीशचे भाऊजी राहतात. तिथे तुम्ही रूमसुद्धा अवेलेबल करू शकतात. कॉन्टॅक्ट नंबर मी खाली देतो त्याच्यावर कॉल करा. आणि हा माथेरानचा गणपती मंदिर आहे. आपण येताना आपण तिथे दर्शन घेऊनच जाऊ. आता सध्या आम्हाला उशीर झाला आहे त्यामुळे आपण ब्लॉगमध्ये कंटिन्यू करू. त्याच्या समोरच तुम्ही एक सुंदर असा मॅप बघू शकता. तिथे तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन भेटेल माथेरानचे पॉईंटच्या बद्दल. कुठे कुठे फिरायचे इथे उल्लेख केलेला आहे पूर्ण एक एक पॉईंटचा बघू शकता. खूप सुंदर असा इनॉग्रेशन केलेला आहे इथे माथेराननी. गर्दी बघू शकता तुम्ही गाईस. तुम्ही बघू शकता हा पैशांची पेटी डायरेक्ट घेऊन चाललेला आहे. कुठे चाललाय काय माहिती. मित्रांनो बघायला गेलं तर इथे हॉटेल्ससुद्धा खूप आहेत. बघायला गेलं तर इथे फूड साईड्स हॉटेल्स आहेत. खूप सुंदर प्रमाणे हॉटेल्स आहेत इथे. ज्याला कोणाला यायचं असेल तर नक्कीच येऊ शकता. इथे स्टेसाठी सुद्धा येऊ शकता. कॉन्टॅक्ट करा आपल्या सतीश भाऊला. तर गाईज आम्ही थोडा सफर पार केलेला आहे. तर आता थोड्याच वेळात आम्ही बाजारामध्ये पोहोचणार आहोत. इथे आहे माथेरानचा बाजार आहे. तुम्हाला दाखवतो मी. तुम्ही बघू शकता ही आहे ट्रेन रेल्वे माथेरानची. जिथून आपण फिरू शकतो बघू शकतो. पूर्ण माथेरान बाजारपर्यंत ही ट्रेन जाते. फायनली आम्ही बाजारामध्ये पोचलेलो आहे. माथेरानचा बाजार. आणि तर आता कुठं जायचं आहे सतीश आपल्याला? लेक पॉईंट ना? लेक पॉईंट. ओके. गाईज खूप सफर झालेला आहे. दमलेलो आहे खूप आम्ही.
जाम पाय दुखायला लागले आता. सत्तू बरोबर बोलत होता आम्हाला, आगे आगे देखो होता है क्या, अभी समझा क्या हो गया अभी. तर सत्तू भाईची आपली व्हॉइस झालेली आहे. आप बघायची. ही इज बार्गेनिंग एक्सपर्ट. तुझी काय इच्छा आहे दीपक? फक्त ख्वाहिश बोल, तू फक्त बोल सत्तूला पाहिजे त्यात. तू बोट ठेव फक्त, कुठं तरी बोट ठेव. इथं का बघू चालतं, याची इच्छा आहे इथं बोट ठेवायला. राम कुठे नको ठेवू. त्यांचं दर्शन झालेलं आम्हाला. हाय, दिस इज सलमान. Yes. एक 21 जून को आप मुझे देख सकते हैं नेटफ्लिक्स पे, कपिल शर्मा शो सलमान खान के साथ. थैंक यू सो मच. ओके, ऑफ कोर्स देखेंगे हम लोग. सलमान ZZ. बच्चे को लेकर माँ ब्रो लेट्स प्ले. वाव सो नाईस. लेट्स गो. वाव मस्त. ही फौज बसलेली इथं एक एक. इथं बच्चे लोग. हे गाइस, आधे उधर जाओ, आधे इधर जाओ और आधे उधर जाओ. बच्चा मैं सिर्फ, तो मैं जाता है इधर सीधा. दिस इज फाउंटन आणि बंगला बुक केले. तर असे जर तुम्हाला नेचरच्या सामुद्यात यायचं असेल तर नक्की जरूर तुम्ही विजिट करा आपल्या माथेरानला. हे चला अजून कुठे जायचं आता. हे पण खूप भारी हॉटेल आहे यार. चला मग बुक कर. आता आम्ही पहिल्या पॉइंटला आलेलो आहे. दिस इज लेक पॉइंट. वाव, हे नेटवर्क बसकला घेतला. गाईस, आता आम्ही 5 मिनिटांमध्ये लेक पॉइंटला पोहोचणार आहोत. वी ऑल आर सज्ज. गाईस, आता आम्ही लेक पॉइंटवर पोहोचलेलो आहोत. तू करतोस का? नाही का मी आता आम्ही मासे पकडणार. चिकनच बनवू ना मग. हे बघ इथं उड्या टाकायच्या. टाकायच्या ना. बघू शकता तुम्ही गाईस, किती सुंदर असा नजारा आहे ते. फायनली गाईज, आम्ही लेक पॉइंटला पोचलेलो आहे सगळे. तर ॲटमॉस्फिअर तुम्ही बाजूचा बघू शकता. हा पूर्ण आहे तो लेक पॉइंटचा आहे सरळ दिशेत. आणि इकडे जुने जे ब्रिटिशकालीन घरंसुद्धा आहेत बघू शकता तुम्ही इथे. आणि तिकडून समोरून बघायला गेलं तर आम्ही जस्ट मगाशी लॉट पॉइंटला गेलेलो तेव्हा आम्हाला कलावंतीन दुर्ग वगैरे दाखवत होते तिकडून टेलिस्कोपिक पोलमधून. आणि हे आपले पाटी टाके तिथले लक्ष ठेवून आहेत. डोकरा आहे हो, हे डोकरा आहे हो, ही डोकरा आहे हो. तर गाईज, याला बोलतात कलाकृती. दादांनी खूप सुंदर असं छायाचित्र काढलेलं आहे नेचरचं. सो नाईस. माणसांचे पण काढत असाल ना तुम्ही?
अशी कलाकृती पाहिजे आपल्यामध्ये पण. एक नंबर. हॅट्स ऑफ. इथे पण चालू आहे, वर्किंग प्रोग्रेस आहे. आम्ही येता येता बघूया, भरपूर प्रकारे चांगला होऊ शकतो. गाइज वी आर फायनली रिच अँड इको पॉइंट. सो लेट्स वी हॅव टू स्टे. आवाज देऊन बघ दीपक, तुझा आवाज रिटर्न येतो का? इकडे येणार रे. इथं असा पॉइंट आहे, थोडा भी हिला तो हो जाएगा गिला. काम 25 इथं आहे, दगड टाकला की गेला खालतीच गेला डायरेक्ट. फायनली वी आर रिच अँड इको पॉइंट. लेट्स सी. टू मच पब्लिक इज हिअर. आणि पूर्ण असं धुक्याने दगबगलेलं आहे इथे पूर्ण ॲटमॉस्फिअर इथला. आम्ही आता एनर्जी शरीरातले बिल्डअप करायला घेतलेली आहे. तर हा आहे लिंबू सरबत मागवलेला आहे, थोडीशी एनर्जी बिल्डअप करू दे शरीरातली. पंप होईल बॉडी. हा ना, डाऊन झाले सध्या काम आमचा. खूप दमलेलो आहे आता, थोडासा रेस्ट करतो इथे निसर्गाच्या सानिध्यामध्ये. टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी पी पी टेक्नॉलॉजी. हे गाइस, वानर महाराज नमस्कार. हाय हाय. हे सेम माणूस रे. या 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 तुझा भाऊ या बरोबर ना. सो गाइज नाउ वी आर रिच ॲट खंडाला घाट पॉइंट. तर तुम्हाला दाखवतो इथून आहे ना मित्रांनो. इथला इतिहास बघायला गेला तर रात्रीचे आहे ना, रात्रीच्या वेळेस इथून खंडाला घाटातलं दर्शन होतो, त्यामुळं इथल्या पॉईंटचं नाव पडलेलं आहे खंडाला घाट. नको लाजूस, का लाजू नकोस. तर मित्रांनो आता खूप म्हणजे खूप सफर आम्ही इथे केलं आणि जेवलो सुद्धा भरपूर. खूप पोट भरलेलं आहे आणि आमचा जो डेस्टिनेशन होता माथेरानचा जाम म्हणजे जाम सुंदर झालेला आहे प्रवास आमचा. सोबत आपल्या मित्र परिवार होते आपले सगळे, नयन, दीपक, तर सतीश पण आहे आणि सतीशचा भाचा आहे हा. त्यांनी गाईड केला हां, खूप म्हणजे खूप त्यांनी मदत केली आम्हाला. हा त्याचं नाव आहे रुद्र. त्याच्या इकडेच आम्ही जेवलो सुद्धा. रुद्र बाई इकडे, त्याच्या इथेच आम्ही जेवलो सुद्धा. आणि आजचा प्रवास खूप सुंदर होता. थोड्याच वेळानंतर आम्ही इथून निघणार आणि खूप मजा केली आम्ही. शेअरिंग ऑटो केलेली आहे माथेरानवरून. तर निघलोय आता घरी जायला आम्ही. फायनली खूप वेळानंतर भेटलेली आम्हाला ऑटो.
तर गाईच फायनली माथेरानला आता अलविदा करतो. बाय बाय माथेरान. गाईज फायनली लॉग इथेच एंड करतो. लॉग जर आवडला तुम्हाला तर नक्कीच चॅनलवर सबस्क्राईब करा. मित्रांनो खूप मेहनत लागते लॉग बनवण्यासाठी. तर माझी खूप मेहनत चालू आहे लॉगवरती. पण तसंच तुमचा प्रतिसाद सुद्धा राहू द्या लॉगवरती. शेअर करा आपल्या व्हिडिओला, सगळ्या लोकांपर्यंत शेअर करा आणि नक्कीच सपोर्ट करा मला पुढे जाण्यासाठी. तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर व्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया लवकरात लवकर आपण पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो टेक केअर. गुड बाय.